दे बेटा मला थोडा बोल फक्त झाला म्हणून पहिल्याच वेळेस आहे, जास्त बोलायचा प्रयत्न करू नको, हळूहळू सगळं शिक्षण तसा मी जोपर्यंत आपण प्रयत्न नाही करू तोपर्यंत काही बोलतच नाही असं ये दिखाना चाहते हैं कि हम बच्चों पे क्या इस मोबाइल का असर पड़ता है, यानी हम लोग पे क्या गलत असर हो रहा है, हम लोग चीज़ें छुपाते जा रहे हैं, ये बताने का प्रयत्न करना चाहता है मोबाइल से। पर अच्छे गुण भी, मोबाइल से कुछ अच्छी चीज़ें भी बताना चाहता है। जैसे कि हम वेबसाइट्स पर कुछ गेम्स भी खेलते हैं वैसा है, और एक अच्छी चीज़ में हम लोग इससे पढ़ते लिखते हैं। धन्यवाद। बस लहान मुलामुळे ते मोबाईल जास्त वापरतात, त्यांच्यामुळे हा देखावा गणपतीला केलेला आहे. आणि लहान मुलांनी जे आहे कमीत कमी मोबाईल वापरायला पाहिजे, आणि तसेच फॅमिलीनीसुद्धा त्यांच्याकडे मोबाईल कमी देऊन, कमी वापरून त्यांचं स्वास्थ्य आणि डोळ्यावर परिणाम होते ते तरी पिढींना समजायला पाहिजे, आईवडिलांना. त्या हिशोबाने कमीत कमी मोबाईल. आज विज्ञान युगात मोबाईलचे खूप जास्त फायदे आहेत, त्याचप्रमाणे तोटे पण आता पुढे येत आहेत. या अनुषंगाने, या थीमच्या अनुषंगाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मोबाईलचा वापर तर आवश्यक आहेच, पण मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांचं, लहान मुलांचे मानसिक संतुलन बिघडत आहे, त्यामुळे विविध आजारांना सर्वांना समोर जावे लागत आहे. या मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे डोळे लवकर खराब होत आहेत, चिडचिडपणा जास्त वाढत आहे. फॅमिली सोबत जे टाईम स्पेंड करायला पाहिजे होतं ते टाईम आता ते मोबाईलमध्ये वापरत आहेत. या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य म्हणजे लोकां आणि मुलांमध्ये फॅमिलीप्रती भाव कमी होत आहे, प्रेम कमी होत आहे, आणि मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे याचे दुष्परिणाम पुढे येते. आजच्या विज्ञान युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे, परंतु मोबाईलमुळे आज आपल्याला बरेचसे दुष्परिणामसुद्धा आपल्याला समोर येत आहे. आईवडिलांसोबत मुलंसुद्धा मोबाईलचा खूप जास्त उपयोग करत आहे, आणि त्या मोबाईलच्या उपयोगामुळे मुलांचं बाहेर खेळणं हे बंद झालेलं आहे. मोबाईलवर मुलं गेम खेळत आहेत. त्याचप्रमाणे मुलांच्या डोळ्यावर सुद्धा याचा खूप जास्त परिणाम होतो आहे.
आणि जुन्या काळामध्ये जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा मुलं आजी आजोबांसोबत आईवडिलांशी खेळायचे किंवा घराबाहेर खेळायचे. पण आज हे सर्व आपल्याला बघायला नाही मिळत आहे. मुलं हे मोबाईलमध्येच खूप जास्त गुंतलेले आहे.